नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर सीसीटीव्ही कॅमेराची दिशा बघा. कोणीतरी मुद्दामहून ही दिशा आकाशाकडे करून ठेवली आहे. तर अर्जुन म्हणतो हो, हा खूप मोठा प्लॅन आहे. कोण जो मास्टर माइंड आहे त्याने खूप अभ्यास केला आहे आणि खूप नियोजनबद्ध हे सगळं काही केलं आहे. परंतु शेवटी क्रिमिनल कोणताही क्रिमिनल असू दे, एक तरी पुरावा मागे सोडतोच. त्यामुळे आपल्याला काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल. आपण आतमध्ये जाऊ शकतो ना? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो नक्कीच. आता अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य त्या ठिकाणी निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली किचनमध्ये सूप बनवत असते. अश्विन म्हणतो, खरंच किती खमंग सुहास सुटला आहे. असं झालंय की मी कधी एकदा ते सूप पितोय. खरंच सायली वहिनी, तू जेवण बनवायला घेतलं ना की आम्हाला जेवायची खूप घाई असते. तर इकडे सायलीच्या काही कोणाच्या बोलण्याकडे लक्ष नसतो. सायली फक्त अर्जुनच्या फोनची, त्याच्या मेसेजची वाट पाहत असते. तर कल्पना ताई म्हणतात, मी सायलीला किती वेळा सांगितलं आहे की तू आराम कर, बाकी काहीही करू नको. पण सायली ऐकते कुठे? तर त्याच वेळी श्वेता सायलीला म्हणते, सायली ताई, कल्पना मावशी तुझ्याशी काहीतरी बोलतायत. तर सायली भानावर येते आणि कल्पना ताईंना म्हणते, काय झालं आई, काय बोललात? तर कल्पना ताई म्हणतात, काही नाही सायली, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की जाऊन आराम कर, पण तुला आराम करायचाच नाहीये. तू तर स्वयंपाक घरातच आहेस. तर सायली म्हणते, आई माझ्या हातच जेवण जेवल्यानंतर तुम्ही खूप खुश होता ना, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद येतो ना, तेच पाहून मला तृप्त वाटतं. त्यामुळे मला आराम ही दुसरी गोष्ट नको आहे. मी खरंच खूप खुश आहे आणि काही मी थकले नाहीये. असं म्हणत सायली स्वयंपाक घरातून काही बाहेर पडत नाही. तर आता श्वेता नाटक करत म्हणते, सायली ताई, अर्जुन सर अजून आले नाहीयेत. अर्जुन सर कधीपर्यंत येतील? तर अस्मिता म्हणते, अर्जुन आल्यानंतरच आपण जेवायचे आहे. तर श्वेता म्हणते, पण सायली ताई, अर्जुन सर आलेच नाहीयेत ना, त्यांना उशीर होणार आहे का? तर सायली म्हणते, हो त्यांना उशीर होणार आहे. तर श्वेता नाटक करत म्हणते, मुलींबद्दल काही कळालंय का? तर सायली म्हणते, नाही अजून काहीच कळालं नाही, परंतु लवकरच कळेल. तर आता श्वेता अर्जुन कुठे आहे हे सायलीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण काही केल्या सायली सुद्धा श्वेताला काहीच सांगत नाही. श्वेता मनाशीच म्हणते, ही सायली पण ना काहीच बोलत नाहीये. तर सायली श्वेताला म्हणते, सगळं काही ठीक होईल. तू सूप देशील का सगळ्यांना नेऊन? धर, मी बाऊल भरून देते, तू नेऊन दे. आता मात्र सायली श्वेताला काही न सांगता तिला काम करायला सांगते. तेव्हा मात्र श्वेता खूप चिडलेली असते. श्वेताला जी माहिती हवी असते ती श्वेताला मिळतच नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य त्या ठिकाणी आलेले असतात. आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, इन्स्पेक्टर निकम यांनी इन्व्हेस्टिगेशन करताना अगदी व्यवस्थितच केलं असेल. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु आपण सुद्धा शोध घेऊ, काहीतरी नक्कीच मिळेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे शोधा, तोपर्यंत मी आतमध्ये शोधतो. असं म्हणत आता अर्जुन आतमधल्या रूममध्ये शोधाशोध करत असतो आणि इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य बाहेर. आता अर्जुन ज्यावेळी शोध घेत असतो त्यावेळी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पडताळून पाहतो आणि त्याच वेळी अर्जुनच्या हाती एक पेन ड्राईव्ह लागतो. अर्जुन म्हणतो, हा पेन ड्राईव्ह? असं म्हणत अर्जुनने तो पेन ड्राईव्ह आपल्या ताब्यात घेतलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता सर्वच जण सायलीने बनवलेल्या सूपच कौतुक करत असतात. सायली मात्र स्वयंपाक घरात अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते. तर त्याच वेळी प्रतापराव सायलीला आवाज देत म्हणतात, सायली अगं तू तिथे काय करतेस? इथे ये आमच्यासोबत, सूप प्यायला बस. तर आता सायली येताच त्यावेळी कल्पनात ताई सायलीला म्हणतात, सायली बाळा तू इथे बस बरं. तर त्यावेळी प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली आत्ताच मला अर्जुनच्या. तर यावेळी अस्मिता आवाज देत म्हणते,
प्रतिमा आत्या अग जे काही बोलायच ते नंतर बोल पण अगोदर सूप प्यायला बस खरंच खूप छान झाला आहे आणि हो थंड झाल्यानंतर ते चांगलही लागणार नाही तर प्रतिमा आत्या म्हणतात बरं ठीक आहे आता प्रतिमा आत्या सायलीला पुन्हा काही सांगायला जाणार परंतु त्यावेळी कल्पनाताई आवाज देत म्हणतात प्रतिमा आपण एक काम करूयात का आपण आपल्या सायलीला दोघींनी मिळून सूप भरूयात म्हणजे आपल्या नातवंडांना दोन्ही आजीचा प्रेम मिळेल तर प्रतिमा आत्या म्हणतात हो चालेल ना आता एक सूपचा चमचा कल्पनाताई भरवतात तर यानंतर प्रतिमा आत्या असं करत दोघेही सायलीला प्रेमाने सूप भरवत असतात तर प्रतापराव हे दृश्य पाहत म्हणतात खरंच हे दृश्य म्हणजे नजर लागण्यासारखंच आहे आता कल्पनात ताई आणि प्रतिमा आत्या दोघेही शांतच होतात सायली विचारते काय झालंय तुम्ही अशा शांत का झालात तर प्रतिमा आत्या सायलीच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणू लागताच खरंच बाळा तू खूप धीराची आहेस आणि म्हणूनच तर एवढ्या मोठ्या प्रसंगाला अगदी धीराने सामोरे गेलीस तर कल्पनाताई म्हणतात सायली खरं सांगू का तुझ्या जेलमध्ये काय हाल होत असतील तुला काय त्रास होत असेल हा विचार करून सुद्धा मला रात्री झोप येत नव्हती पण बाळा आता हे सगळं काही बस झालं आता फक्त तुझ्या आयुष्यात आनंदच असायला हवा तर प्रतापराव म्हणतात हो ना पण त्यासाठी सायलीने स्वतःच्या तब्येतीची काळजी सुद्धा घ्यायला हवी प्रतापराव सायलीला पुढे म्हणतात सायली तू एक काम कर योगा आणि मेडिटेशनचा जो क्लास आहे ना तो जॉईन कर आणि हो रोज सकाळी उठून माझ्यासोबत वॉकिंगला ये तर आता अस्मिता म्हणते हो तुझ्यानी निमित्ताने डॅड्स तरी चालणं होईल तर कल्पनात ताई सायलीला म्हणतात बरं सायली आपण मंदिरात कधी जाऊया तर विन म्हणतो एक मिनिट वहिनी आज संध्याकाळी दुपारनंतर तुझी मी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट घेतली आहे त्यामुळे दादा आल्यानंतर तू आणि दादा दोघांनी ही सोनोग्राफीला जायचं आहे अगोदर सोनोग्राफी आणि बाकी सगळ्या गोष्टीनंतर इथे सायली मात्र अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनला मिळालेला पेन ड्राईव्ह आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्यला दाखवत म्हणतो हे बघा काय मिळालं आहे तर चैतन्य म्हणतो पेन ड्राईव्ह तर अर्जुन म्हणतो हो आतल्या रूममध्ये मला हा पेन ड्राईव्ह सापडला आहे तर या पेनड्राईव्हवर डी अस लिहिलेलं असतं तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात डी म्हणजे नक्की काय असेल तर आता अर्जुन म्हणतो हो ना मलाही तेच कळत नाहीये म्हणजे सुरेश काय म्हणाला होता की सायली सोबत काम करणाऱ्या माणसाचं नाव सोनी आहे पण इथे तर डी आहे आता अर्जुन चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत विचार करू लागतात तर त्यानंतर अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो इन्स्पेक्टर सावंत हा पेन ड्राईव्ह तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही नक्की त्यामध्ये काय मिळतं ते चेक करा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो इन्स्पेक्टर निकम यांच्या ताब्यात हा द्यावा लागेल आणि इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल तर आता अर्जुन चैतन्यला विचारतो चैतन्य केअरटेकरला कॉल लागलाय का रे तर चैतन्य म्हणतो नाही ना असं म्हणत आता चैतन्य पुन्हा एकदा फोन करायला घेतो तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात अर्जुन सर आता मला निघावं लागेल मी आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर या पेनड्राईव्हच्या तपासाला सुरुवातच करतो असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत आता पोलीस स्टेशनला जायला निघालेले असतात तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताईंनी सायलीसाठी गर्भसंस्काराचं पुस्तक आणलेलं असतं कल्पनाताई ते पुस्तक सायलीकडे देतात आणि म्हणतात सायली हे बघ मी तुझ्याच्यासाठी गर्भसंस्काराचं पुस्तक आणलं आहे आता ते पुस्तक पाहतच सायली पुढे पुढे चालत असते आणि तिचा लक्ष मात्र अर्जुनच्या वाटेकडे असतो आणि त्याच वेळी सायलीचा पाय अडखळतो आणि सायलीचा तोल जाणार तर अस्मिता तिला सावरते तिला सर्वजण बसवतात कल्पनाताई म्हणतात सायली बाळा तुला चक्कर तर आली नाहीये ना सायली म्हणते नाही आई अगं फक्त पाय अडखळला असं म्हणत आता सर्वांना सायलीची खूप काळजी वाटत असते कल्पनाताई आता श्वेताला पाणी आणायला सांगतात सायली पाणी पिते आणि ग्लास ठेवायला जाणार तर ते टेबलवर न ठेवता ते पुन्हा एकदा तिच्या हातून खाली पडतं आता श्वेता
ते ग्लास उचलून ठेवते. परंतु सगळ्यांच्याच लक्षात येतं सायलीच्या मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू आहेत. आणि म्हणूनच प्रतिमा आत्या सायलीला विचारतात, सायली बाळा काय झालंय? तुझ्या डोक्यात नक्की कोणते विचार सुरू आहे? तुझं कुठेच लक्ष नाहीये. सायली म्हणते, आई अगं मी फक्त त्या मुलींचा विचार करते. मुली कुठे असतील? मुली अजूनही सापडल्या नाहीयेत. मला त्यांची काळजी वाटते. आणि हे काही कामानिमित्त बाहेर गेलेत. त्यांचा अजून फोनही आला नाही. कल्पनाताई सायलीला समजावतात आणि म्हणू लागतात, सायली मला माहीत आहे त्या मुलींसाठी तुझा जीव तुटतोय, पण बाळा आता फक्त तुला तुझ्याच बाळाचा विचार करावा लागेल, त्याची काळजी घ्यावी लागेल. दुसरीकडे चैतन्य सतत फोन करत असतो, परंतु त्या व्यक्तीचा काही फोन लागत नसतो. अर्जुन म्हणतो, तू पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करत राहा. तर त्याच वेळी अर्जुनला सायलीचा मेसेज आलेला असतो की हाताला काही लागलंय का? तर त्यावेळी अर्जुन मेसेज करत म्हणतो की घरी आल्यावर बोलू, मी घरीच येत आहे. चैतन्य विचारतो, कोणाचा मेसेज आहे? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुझी वहिनी घरात, सर्वजण तिची काळजी घेतायत, तिला सावरतायत. परंतु तिच्या मात्र कुठेच लक्ष लागत नाहीये. जोपर्यंत घरी जाऊन काय घडलं हे मी तिला सांगत नाही, तोपर्यंत ती काही शांत होणार नाही. चैतन्य, आपण एक काम करू, आता आपण घरी जायला निघू. सायलीला या पेनड्राईव्ह बद्दल सांगायला हवं असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य घरी यायला निघालेले असतात. तर दुसरीकडे सायलीला अर्जुनचा मेसेज आलेला असतो. तर तो मेसेज पाहून सायली खुश होते आणि म्हणते, आई आता यांचा मेसेज आला आहे, ते घरीच येत आहे. आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शांतता पाहून प्रतापराव म्हणतात, चला म्हणजे अर्जुनचा मेसेज वाचून तुला थोडं तरी बरं वाटते म्हणा. तर इथे श्वेता सायलीकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, सायली इतकी रिलॅक्स दिसते, म्हणजे नक्कीच अर्जुनच्या हाती काहीतरी लागलं असेल. पण आता हा विषय मी सायलीकडे काढू कसा? आता श्वेता काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्न करत असते. तर त्याच वेळी गौरी सायलीला आवाज देत म्हणते, सायली ताई बघ ना, मी चित्र काढलं आहे. हे चित्र माझं आहे, हे तुझं आणि हे तुझ्या होणाऱ्या बाळाचं. तर आता सर्वच जण गौरीने काढलेल्या चित्राचं कौतुक करत असतात. तर त्यानंतर तर अस्मिता सायरीला म्हणते, सायरी अग तुला लहान मुलांचा किती लढा आहे. म्हणजे बघ ना, तू सगळ्या लहान मुलांना अगदी सहज आपलंच करतेस. मला आठवतंय ना, माझी डिलिव्हरी झाल्यानंतर 2 ते 3 महिने माझ्यासाठी तू खूप कठीण काळ होता. मी स्मिथला कसं सांभाळलं हे माझं मलाच माहीत. तर त्यावेळी सायली म्हणते, असं काही नसतं अस्मिता, प्रत्येक आईला आपलं मोल सांभाळणं अवघड जात नसतं. तर त्यावेळी आता श्वेता नाटक करत सायलीला म्हणते, सायली ताई अगं तुझ्या जेवणाची वेळ झाली आहे, तू जेवून घे बरं. अर्जुन सरांची वाट नको बघूस, तू जेवून घे. तर प्रतापराव म्हणतात, हो सायली, तुझ्या जेवणाची वेळ योग्य असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे तू वेळेवरच जेवून घे. अर्जुन येईलच, तू त्याची वाट बघत बसू नकोस, चल तू जेवून घे. तर सायली म्हणते, नाही नको थांबा ना. तर आता प्रतिमाही सायलीला समजावतात आणि म्हणतात, सायली काय चाललंय तुझं? अगं तुझ्या जेवणाची वेळ झाली आहे. तुझा टाइम टेबल जसा आपण तयार केला आहे तसंच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. चल बरं तू जेवून घे. तर सायली म्हणते, आई माझं इथे लक्ष लागत नाहीये, मला मुलींच्या शोधासाठी जायचं होतं, पण तुम्ही मला कोणी जाऊच दिलं नाही. पण मुली जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत माझा जीव काही थ्यावर राहणार नाही. माझ्या जीवाला काही शांतता वाटणार नाही. माझ्या मुलींच्या बाबतीत काही चुकीचं तर घडत नसेल ना, माझ्या मुलींच्या बाबतीत काही बरं वाईट तर झालं नसेल ना, हा विचार सुद्धा मला स्वस्थ बसू असू देत नाहीये. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली आता परत हा विषय नको. मी एकदा सांगितलं ना, तू घराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही. आणि यापुढे तू प्रत्येक गोष्ट आमची ऐकायची आहे. आम्ही जे सांगू तेच तू करायचं आहे. आमचं एवढंच आहे की तू आता घराबाहेर पडायचं नाही, तर तू फक्त आराम करायचा आहे. चल जेवायला बस. श्वेता हिला जेवण वाढायला घे असं म्हणत कल्पनाताई सायलीला समजावतात. आता सायली मात्र शांतच होते.
पण तिच्या मनाची हुरहुर काही शांत होत नसते. तिला सतत मुलींची काळजी वाटत असते आणि सायली तोच विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राकेश आणि सचिन पेनड्राईव्ह शोधत असतात, परंतु अजूनपर्यंत त्यांच्या हाती काही पेनड्राईव्ह लागलेला नसतो. तर त्याच वेळी सचिनला सोनीचा फोन येतो. सोनी म्हणतो, सचिन, तू मला तासाभरात भेटायला येणार होतास ना, त्याचं काय झालं? सचिन म्हणतो, हो येणारच होतो, पण जोडूस, खरं तर मला तुझी आणि बाळाची काळजी वाटते, बाकी काहीच नाही. तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, पण अर्जुन सायलीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही. अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस मम्मा, मी तिच्यासोबत असणार आणि तिला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी मी घेईन. कल्पना ताई सायलीला म्हणतात, बरं सायली, अगोदर सोनोग्राफीला जायचं, बाहेर जायचं, मग बघू आपण. तर आता सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता श्वेता नाटक करत म्हणते, बघा ना अर्जुन सर, अहो तुम्ही आला नाहीत, तुम्ही घरी नव्हता म्हणून सायली ताई सुद्धा जेवली नाहीये. आता किती उशीर झालाय ना, खूपच उशीर झाला. तुम्हाला कुठे गेला होता तुम्ही नक्की? आता अर्जुन काही सांगणार तर त्याच वेळी प्रतिमा हत्या म्हणतात, अर्जुन बरं झालं तू आठवण करून दिलीस, मी तुला श्रीनाथचा नंबर दिला होता, तू त्याला फोन केलास का? काही कळालंय का? तर अर्जुन म्हणतो, नाही, अजूनपर्यंत त्या श्रीनाथला फोनही लागला नाही आणि लागला तर तो उचलतही नाहीये. तर आता प्रतापराव विचारतात, हा श्रीनाथ कोण? तर सायली विचारते, आणि आई तुला कधी यांचा फोन आला? तर प्रतिमा म्हणतात, अगं मगाशी मी तुला तेच सांगण्यासाठी आले होते. अर्जुनचा मला फोन आला होता, माझाने त्याचं बोलणं झालं, पण तुला सूप भरवण्याच्या नादामध्ये ती गोष्ट सांगायची राहूनच गेली. आता सायली अर्जुनकडे पाहते, तर सायली अर्जुनला विचारते की कोण आहे श्रीनाथ? तर इथे श्वेता मनाशीच म्हणते, सांग मला तरी कल मिळू देत, मला तरी कळू देत, नक्की तुम्ही कोणत्या गोष्टीच्या शोधात आहात? अर्जुन सायलीला म्हणतो, सांगतो, सगळं काही सांगतो, पण आता तू अगोदर जेवून घे, जेवायला खूप उशीर झाला आहे, आलोच मी, फ्रेश होऊन येतो. असं म्हणत अर्जुन फ्रेश होण्यासाठी निघून जातो. तर प्रतापराव म्हणतात, चला सगळं यांनी जेवून घेऊया. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता राकेशला फोन आलेला असतो. राकेश म्हणतो, हो सांगतो, मी सचिनला सांगतो. असं म्हणत राकेश फोन ठेवतो. आता राकेश सचिनला म्हणतो, सोनेने तो पेनड्राईव्ह बघितलाच नाहीये. तर आता महिप्त शिकरे सचिनवर चिडतात आणि म्हणू लागतात, एवढी महत्वाची गोष्ट कशी काय हरवू शकते रे दीक्षित? तर सचिन महिप्त शिकरेना म्हणतो, अण्णा अहो मी अगदी तो व्यवस्थितच ठेवला होता, पण तो आता तर कुठे सापडतच नाहीये. तर महिप्त शिकरे म्हणतात, अरे तो आता सापडत नाहीये, मग तुझ्या त्या व्यवस्थित ठेवण्याला काही आग लावतोयस का? आता सचिनला सुरेशचा फोन आलेला असतो. सचिन म्हणतो, बोल सुरेश. तर सुरेश आता सचिनला म्हणतो, सचिन सर, तुमच्या पेनड्राईव्ह सायलीच्या नावावर जी जागा आहे तिथे तर चुकून राहिला नाहीये ना? तर सचिन म्हणतो, एक मिनिट, म्हणजे तुला आणि सोनलला ज्या ठिकाणी बांधून ठेवलं होत तिथेच ना? हो ना, कदाचित तिथेही असू शकतो, कारण त्यावेळी मी सोनेला भेटण्यासाठी आलो होतो आणि त्यावेळी तो पेनड्राईव्ह माझ्यासोबतच होता, तो माझ्याकडे होता. सुरेश म्हणतो, हो सर, मी सुद्धा तुमच्याकडे तो पेनड्राईव्ह बघितला होता, म्हणूनच तर मी तुम्हाला विचारतोय. आता मात्र सचिनला धक्काच बसतो, कारण त्या जागी पेनड्राईव्ह असेल आणि जर तो कोणाच्या हाती लागला तर मग काही आपलं खरं नाही, हे सचिनच्या लक्षात येतं. सचिन म्हणतो, तो पेनड्राईव्ह मी तिथे कसा विसरलो, मला खरंच काही माहीत नाही, पण आता सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येतायत. ठीक आहे, हे मी बघतो. असं म्हणत सचिन फोन ठेवतो. सचिन राकेशला म्हणतो, चल राकेश, आपण तिथे जाऊन चेक करूया. तर त्यावेळी महिप्शी गगरे त्यांना थांबवतात आणि म्हणतात, नाही नाही दीक्षित, तू माझ्याकडून ना काहीच शिकला नाहीस. अरे, आपण जो गुन्हा केलाय त्या ठिकाणी आपण गुन्हेगारांनी परत तिथे जाणं म्हणजे आपली शेवटची आणि सगळ्यात पहिली चूक. तर सचिन म्हणतो, हो अण्णा, परंतु तो पेनड्राईव्ह शोधण्यासाठी आता आपल्याला तिथे जावंच लागेल, बाकी कुठलाच पर्याय नाहीये. मी व्यवस्थित काळजी घेईन, तुम्ही नका काळजी करू. राकेश म्हणतो,
आणि मी आहे ना, मी व्यवस्थित काळजी घेईन, नका काळजी करू. तर महिपा शिकरे राकेशला म्हणतात, म्हणूनच तर काळजी वाटते. तुझं नको तिथे चालणार डोक आहे ना, ते अगोदर बंद कर. तर महिपा शिकरे सचिनला म्हणतात, तुम्ही जिथे जाल ना तिथे 113% पोलीस असणार आहेत. अगोदर तुम्हाला त्यांना घालवावं लागेल आणि मगच तिथे पाय ठेवावं लागेल. आता सचिन आणि राकेश त्या जागी जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला पेनड्राईव्ह दाखवतो आणि म्हणतो, या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच कोणतीतरी इन्फॉर्मेशन असेल की जी आपल्याला महत्वाची ठरेल. या पेनड्राईव्हमध्ये सोनलच्या बाबतीतली गोष्ट कोणती नसेल तर तो पेनड्राईव्ह तिथे नसलाच असता. तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, खरंच जर या पेनड्राईव्हच्या माध्यमातून मुलींचा ठाव ठिकाणा लागला तर किती बरं होईल. आता सायली अर्जुनला म्हणते की या पेनड्राईव्हमध्ये डी हे अक्षर का असेल, कारण आत्तापर्यंत या केसमध्ये असणारे 2 व्यक्ती म्हणजे सुरेश आणि सोने. मग या सुरेशच्या आनाव डी वरून असेल का? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही, सुरेशच्या आडनाव मला माहीत आहे की कदम आहे. मग दुसरी व्यक्ती कोणीतरी असू शकते. खरं तर सोनीच आडनाव माहीत नाहीये, कदाचित त्याचेही आडनाव असू शकतं. सायली म्हणते, जर सोनेच आडनाव डी वरून नसेल तर किंवा या सगळ्यामध्ये तिसरीच कोणीतरी व्यक्ती असेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हा खूप मोठा ट्रॅप आहे. यात 1-2 नाही तर तब्बल बरीच नाव असू शकतात. तर सायली म्हणते, मला तर एक प्रश्न पडलाय की मी तर त्या सोने किंवा सुरेशला ओळखतही नाही, तरी सुद्धा या प्रकरणामध्ये माझं नाव अगदी व्यवस्थित गोवलं गेलं आहे. म्हणजे नक्की यामागे काय असेल? मला खात्री आहे की या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तेच असेल, तिसरी व्यक्ती. तर येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाच्या श्वेताला फोन आलेला असतो. प्रिया श्वेताला विचारते, काही माहिती सापडली आहे का? तर श्वेता म्हणते, नाही, अजूनपर्यंत कोणतीही माहिती सापडली नाही. तर प्रिया श्वेताला म्हणते, आता तर तुला डिरेक्टली सायली अर्जुनच्या रूममध्येच घुसावं लागेल. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता सोनोग्राफीसाठी आलेले असतात आणि ते रिपोर्ट पाहून अर्जुन इतका खुश होतो आणि म्हणतो, हे बघ आपल्या बाळाचे नाक, हे बघ आपल्या बाळाचे गाल. असं म्हणत अर्जुन सायलीच्या पोटावर हात ठेवत म्हणतो की बाळा, तू लवकरच येणार आहेस ना तुझ्या बाबांना भेटायला. तर दुसरीकडे आता प्रियाने सांगितल्याप्रमाणे श्वेता सायलीची रूम साफ करण्याच्या निमित्ताने येत रूमची झडती घेत असते आणि त्यावेळी सायलीच्या केसची फाईल आता श्वेताच्या हाती लागलेली. आता ही फाईल तिथून घेऊन जाण्यामध्ये श्वेता यशस्वी ठरेल का की त्याच वेळी सायलीची एंट्री होईल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.